तर नमस्कार मंडळी, मी पियू आणि आज तुमका फिराक काही नव्हे ह्या विचारात होतं. पण काय पाठीवरचा दप्तर असल्या कारणान तुमका कळलाच असताला की आपल्या ITI आपल्याक जाऊचा होता. रोज सारखो आपलं मी आपली तयारी वगैरे केलंय आणि ITI जाऊक निघालो. त्याच्यात आणि वातावरण एवढा चांगला होता की काय विषयच ना. 2 पावला नाही टाकलंय तवसा आपल्या ह्या काकांची गाडी भेटली आणि आपल्या मनातली एसटीची चिंता मिटली. मिटलेली चिंता एवढी वाढली ना की तुम्ही विचार पण करू शकला नसतलास. वाटेत येताना वारे फिरले आणि पावसान माझे गारे फिरवल्यान. भिजून टाकल्यांनी गेल्या वेळेचं रिव्हेंज परत एकदा घेतल्यान. वाईज बाजूक नजर गेली तर बघता येतं का ह्या चिमण्यान तर सगळ्यांच्या आधी येऊन हजेरी लावलेल्या आहे आणि शिक्षणाची आवड तुमकाच नाही तर माका पण यात सिद्ध करून दाखवलेलं आहे. चिमण्याच्या मनातली एवढी शिक्षणाची आवड बघून आमच्या मनातलो पाखरो जागो झालो आणि जो तो आपापलं पुस्तक वही काढून अभ्यासाक बसलेलो. पण मी एवढो निर्लज्ज माणूस की मी यांच्या तोंडावर फक्त कॅमेरे फिरून टाइमपास करी होतं. त्याच्यात झालं असा की भिजल्या कारणाने ह्या एसीत अजून थंडी लागा होती. थंडीचा सोडा हो, आता अंडी खाऊचो वेळ झालो म्हणजेच डबो खाऊचो हो. प्रत्येकाक आपापल्या औषध घराकडनं दिलेलो डबो सगळ्यांनी उघडून घातलेल्याने आणि माझ्या डब्यात अंडी बिंडी काय नाही होता, भाकरी आणि कोबीची भाजी होती. त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्या मित्रांनी असं ठरवलेलो की आता डबो खाऊन झालो की नक्कीच अंडा पाव खाऊक जाऊचो. सगळ्यांनी तर अंडा पाव खाऊचो ठरवलेलं, पण हेकाच काय मध्ये वडापावाचा सुचला ह्याचा हेकाच माहिती. पण आम्ही घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम असल्या कारण आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आज किती काय होऊन दे अंडा पाव खाल्ल्याशिवाय ITI जायचाच नाही. त्याच्यामुळे इलेल्या अंड्या पावावर आम्ही आडवो तिडवो हात मारला आणि ITI जाऊक निघाला. तर मंडळी तुमका ही दिसता ना ती असा सगळी आपली ITI ची गँग. ह्याच्यात फक्त आपल्या ओळखीचो एक कुणाल सावंतच होतो जो आपल्यासोबत पहिलीपासून होतो. पण इल्यार ह्या सगळ्यांशी ओळख झाली आणि एकदम घट्ट मैत्री पण झाली. वर्गात येताच ह्या कुणाल का अंडा चढला की काय असा माका वाटता, कारण तो त्या अंड्याच्या ताकदीत एवढा लिवी होतो ना काय विचारू पण नको. पण आम्ही बाकी सगळे निर्लज्ज माणूस असे काय ना काय कॅमेऱ्याच्या समोर करी होतो जसं की आमका काय अभ्यासच नाही होतो. पण अभ्यास तर आमका लय होतो. अभ्यास न करता ITI सुटल्यावर आम्ही डायरेक्ट निघाला होते घरात. तर मंडळी तुमका आजचो मिनी ब्लॉग आवडलो तर जाता जाता तुमच्या भावाक लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून जावा आणि करताच तसं सपोर्ट करा. चला.